भारताच्या विदेश नीतीचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे असं दाखवलं जात आहे. पण प्रत्यक्षामध्ये आपण जर बघितलं तर ह्यामागची जी सत्यता आहे ना ती वेगळीच आहे. जसं की आपण बघितलं की भारत आणि अमेरिका ह्यांच्या दरम्यान जो करार झालेला आहे. आता सत्ताधारी सरकार आपल्याला असं भासवत आहे की हा जो करार आहे हा भारतीयांसाठी खूपच फायद्याचा आहे. पण जर का आपण बघितलं तर बऱ्याचशा गोष्टींवर भारताने कॉम्प्रोमाइज केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही डील केलेली आहे. जसं की काही त्याच्यामधल्या आपण जर तरतुदी आपण जर बघितल्या, जसं की भारत ज्या वस्तू निर्यात करणार आहे, त्या निर्यातीवर 18% कर किंवा टॅरिफ लादला जाणार आहे. तसेच अमेरिकामधल्या ज्या वस्तू आपण आयात करणार आहोत, तर त्याच्यावर 0 आयात कर आपण आकारणार आहोत. आता एका ठिकाणी आपण बोलतोय, की आपण मेक इन इंडियाला प्रमोट करतोय, मेक इन इंडियाला प्रमोट करतोय आणि अशा प्रकारचे करार करून आपण विदेशी वस्तूंना, खास करून अमेरिकन वस्तूंना आपली भारताची जी मोठी बाजारपेठ आहे, ती बाजारपेठ आपण उपलब्ध करून देत आहोत, जे अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यानंतर ह्या डीलमध्ये आणखी एक निगेटिव्ह पॉइंट बघायचं झालं तर अमेरिकेने एक कंडिशन ठेवलेली आहे. ती कंडिशन अशी आहे, की $500 बिलियन भारताला काय करायला लागेल, की एवढ्या व्हॅल्यूच्या वस्तू त्यांच्याकडून खरेदी करायला लागणार आहेत. आता आपण जर बघितलं सध्या भारत हा अमेरिकेकडून किती किमतीच्या वस्तू आयात करतो. तर जो नंबर आहे तो रिलेटिव्हली कमी आहे असं बोलू शकतो. पण ह्याच्यापुढे हा करार झाल्याच्या नंतर भारताला खूप साऱ्या वस्तू अमेरिकेकडून आयात कराव्या लागतील आणि ज्याचा थेट फायदा फायदा हा अमेरिकेतील निर्यातदारांना होणार आहे.